म्हणजे दोन नवरा बायकोचं लग्न झालं. हो झालं. त्यांना आपल्या घरीच्या बायकोने आणलं. मस्त आणलं बिन्न लावलं तर पुरं घरदार सजवलं. अरे बापरे. घरदार सजवलं आणि त्या बायकोने नाही का आल्याबरोबर दोन वस्तू मागितल्या. दोन वस्तू. हो. त्या बायकोने दोन वस्तू मागितलं. तिला वादा केला की मी तुझ्या वस्तू परत करेन. दोन नाही तुझ्या वस्तू परत करेन म्हणून त्या बायकोला वादा केला. तर बाया कशा 50 रुपये दिला तरी रोज टोमणे मारते. माय 50 रुपये वा कवा देता 10 रुपये शिवाय द्या म्हणता 60 रुपये देतो म्हणलं तर द्या ना माझे पैसे. तशीच ते बाई त्या माणसाच्या मागे लागे रोज जाईल. का म्हणे तुम्ही माझ्याकडून दोन वस्तू घेतल्या माझ्या वस्तू वापस करा. दोन नाही वापस करा. पण तो माणूस त्या वस्तू देऊ शकत नव्हता. नाही तर त्यानं काय केलं त्या नवऱ्यानं काय केलं. एक वस्तू खर्च केला नाही एक वस्तू आपल्याकडे ठेवलं. एक वस्तू त्या बायकोची खर्च केला आणि एक वस्तू आपल्याकडे ठेवलं. तर शाहीर साहेब त्या बायकोनं त्या नवऱ्याला दोन वस्तू दिल्या. तर दोन वस्तू कोणत्या आणि तिने त्यांना त्या नवऱ्याने एक वस्तू खर्च केला आणि एक वस्तू आपल्याचकडे ठेवलं. ती वस्तू कोणती ठेवलेली कोणती आणि खर्च केलेली कोणती. अरे मग म्हणायचं अरे ब्याहर चाया दुल्हन लाया साज समाज से घर को सजाया. तरी तो समजला नाही कोणती वस्तू वापस करून कोणती काय. ते एक वस्तू आपल्याकडे ठेवला आणि दुसरी वस्तू खर्च केला बाई आणि ते बायको मरेपर्यंत माई वस्तू दे पण तो नवरा देऊ शकत नव्हता. अरे बाप्पा. त्या दोन वस्तू कोणत्या एक खर्च केली ते कोणती आणि जवळ ठेवली ते कोणती. शाहीर साहेब अरे बाल बच्चे वाला हो करा समझा नहीं वो कौन सी जगह रही कौन सी जगह रही खाल जो पति ने छुपाई नहीं. कौन सी जगह रही खाल जो पति ने छुपाई नहीं. प्यार हुआ दोनों पति पत्नी में एक जन हुए मस्त मगन में. प्यार हुआ दोनों पति पत्नी में एक जन हुए मस्त मगन में. बिजू प्रसारी समझाई नहीं वो कौन सी जगह रही तो पति ने छुपाई नहीं. कौन सी जगह रही तो पति ने छुपाई नहीं. तर या ठिकाणी मी शिवाजी महाराजाचं गाणं गाते काकाशी. ठीक आहे. नानाजी जीवतोडे प्रॉपर्टी डीलर खापरी यांचं म्हणणं आहे ना घ्या. कुठे आहेत नानाजी जीवतोडे. अगं माई हे आहेत का. श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतो मोराचा पीस. इकडे आहे का. श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतो मोराचा पीस. नानाजी थोडेसे पडद्या मागे या. मी देते तुम्हाला एक सुंदरसा किस. हा आदित्यजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये सबरमेंट आलेला आहे. मी हनुमानजी पाटील त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच नवयुवक मंडळ राहुळगाव यांच्याकडून 200 रुपये सबरमेंट आलेला आहे. साहेबरावजी कांबळे गुणवंतराव साहेबराव कांबळे गुणवंता पाथोडे मोरेश्वरजी माहुरे सुरेशरावजी नेहारे आणि मयमदास मायका मेश्राम साहेब यांच्याकडून सुद्धा 200 रुपये सबरमेंट पार्टी. आभार आहे. धन्यवाद. लोकेशजी यांचं म्हणणं आहे ना घ्या.
जा रही है बस, जरा उसे बाय करके देखो। ओ लोकेश जी, जा रही है बस, जरा उसे बाय करके देखो। मैं लड़की हूँ जवान यहाँ खड़ी, थोड़ा सा उसे ट्राई करके देखो। बाबासाहेब शिवाजी महाराज. ओके, नवीन विषय जाते दोघांचा, पण ठीक आहे चालेल. सोनेगावचे रील स्टार, सोनेगावचे रील स्टार सूरज भाऊ यांच्याकडून 20 रुपयाचा उलट बोलते बाई. रील स्टार भाऊ कुठे आहेत? आमचा बी रील काढा ना. हो का? हे काय कुठे आहे नाव सांग. पळाला पळाला. हो, घाबरते तो चांगला मोठा आहे, समजला का? आणि हा एक बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं मिश्र रील गातोय मी, सगळ्यांनी ते बोलते आहे, ठीक आहे. हो हो शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे आणि महात्मा फुलेने सांगितला ज्ञानाचा प्रवाह आहे. शिवरायाने शिकवला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुलेने सांगितला ज्ञानाचा प्रवाह आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. आणि माझ्या भीमरावांनी रुजवला प्रेमबंधू भाव आहे, प्रेमबंधू भाव आहे, प्रेमबंधू भाव आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. हो, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, त्या कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, वा वा. एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आम्हा स्त्रियांची इज्जत वाचवण्यासाठी, आम्हा स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्हा स्त्रियांकडे जरी कोणी वाईट नजरेनं बघितलं माझ्या माय मावल्यानं, तर माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हात कलम करायचे. माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हात कलम करायचे. अरे माझ्या मा भवानी, मा जिजाईने मा भवानीच्या मंदिरामध्ये जाऊन आज्ञा केली. 7 महिन्याचा गर्भ माझ्या माता जिजाईच्या पोटामध्ये वाढत होता. कोणाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांचा. 7 महिन्याचा गर्भ पोटामध्ये असताना सुद्धा माझी माता जिजाई मागं पुढे बघितली नाही. त्या भवानी मातेच्या मंदिरात गेली घोड्यावर स्वार होऊन, आणि त्या भवानी मातेला म्हणायला लागली, म्हणते माता माझ्या उदरामध्ये माझा गर्भ वाढत आहे, आणि तो गर्भ माझ्या उदरातून असा मुलगा जन्माला घाल की आम्हा आई बहिणीकडे कोणीही डोळे उठून बघायला नको, आम्हा आई बहिणीची इज्जत अब्रूच्या वाट्यावर यायला नको. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारीला. 19 फेब्रुवारी 1930ला त्या रायगडावर माझ्या शिवनेरी किल्ल्यावर माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, या देशाची घटना दिली. या देशाची घटना संविधान देऊन
आम्हा सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. अरे माझे छत्रपती काय काय लोक आहे, बाबासाहेबाचं गीत जरी गायलं ना तर बाबासाहेबाचं गीत जेव्हा आपण गायला सुरुवात करतो तर अर्धे पडते लोक उठून पडते. काय काय गावचे दादा, मी इथले नाही बोलतात काका, काय काय गावाची इथे बसले सगळे बिचारे मावले. त्यांना वाटते की बाबासाहेब फक्त महाराज आहेत, फक्त महाराज आहेत. अरे बाबासाहेब फक्त महाराज नाही आहे, तर बाबासाहेबांनी सगळ्यात आधी जे कलम जी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे ती 340वी कलम ओबीसीसाठी करून ठेवलेली आहे. 340वी कलम ओबीसी साठी करून ठेवलेली आहे. पण तुम्ही संविधान वाचत नाही, तुम्हाला काय समजणार आहे संविधान, काय समजणार आहे बाबासाहेब, काय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहे. अरे जेव्हा पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांचे अधिकार म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना म्हणजे व्यथा मांडाय म्हणजे त्यांचा अधिकार त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे गेले होते. कशाला की साहेब म्हणजे तुम्ही घटना लिहित आहे ना त्या घटनामध्ये शेतकऱ्यांच्या तरतूद मांडा म्हणजे शेतकऱ्याचे म्हणजे विषय मांडा. बाबासाहेबांकडे गेले होते. कोण? पंजाबराव देशमुख गेले होते. पण बाबासाहेब थकलेले होते. बाबासाहेब जेव्हा पंजाबराव देशमुख गेले तेव्हा बाबासाहेब म्हणायला बसले, म्हणे साहेब तुम्ही फक्त काही वेळ बसा, मी फक्त बाहेरून फेरफटका मारून येतो. बाहेरून फेरफटका मारून येतो. जेव्हा बाबासाहेब बाहेर गेले तेव्हा पंजाबराव देशमुखांनी ती घटनेची प्रथा चाळून बघितल्या तर त्याच्यामध्ये आधीच बाबासाहेबांनी शेतकऱ्यांविषयी पहिलंच लिहून ठेवलेलं होतं. शेतकऱ्यांसाठी आधीच लिहून ठेवलेलं होतं. बाबासाहेब जेव्हा तिकडून आले तर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा व्हायला लागल्या होत्या, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. तेव्हा बाबासाहेब म्हणायला बसले, म्हणे देशमुख साहेब तुम्ही का रडता, हो देशमुख साहेब तुम्ही का रडता. तेव्हा पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणायला बसले, साहेब अहो मी आलो होतो म्हणे तुमच्याकडे की तुम्ही शेतकऱ्यांच्या काहीतरी व्यथा या संविधानामध्ये लिहून ठेवाल, काहीतरी त्यांच्याबद्दल तरतूद करून ठेवाल. पण म्हणे बाबासाहेब अहो तुम्ही आधीच म्हणे मी सांगायच्या आधी माझ्या मना म्हणजे तुम्ही त्यांच्याविषयी पहिलंच लिहून ठेवलं म्हणे आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या म्हणे. पहा हे बाबासाहेब होते. पण लोकांना वाटते का रे काय बाबा असं नाही आहे, बाबासाहेबांनी सगळं बहुजनासाठी करून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण हा मानासन्मानामध्ये जगते आहोत. समजलं का? नाही तर गरीबाला आम्हाला जगण्याची मुभा नव्हती. आम्हाला शूद्र म्हणून समजलं जात होतं, पायाखालची चप्पल म्हणून समजलं जात होतं. अरे आम्ही जेव्हा रस्त्याने चालायचो तर आमच्या ढोंगणाला फडत आमच्या गळ्याला मडकं होतं. आमच्या गळ्याला मडकं होतं. का मडकं होतं की आमच्या लोकांचे पान खायचे, केसरचे पान, आणि त्या केसरचं पान जेव्हा खाऊन जेव्हा आपण थुंकायचे तर त्या पेशवाच्या बायका आमच्या लोकांवर मोहित व्हायच्या. त्या पेशवांच्या बायका आम्हा लोकांना मोहित व्हायच्या आणि म्हणून त्या बायका यांच्यावर मोहित नको व्हायला पाहिजे म्हणून आमच्या गळ्याला मडकं बांधलं गेलं होतं की तुमची थुंकी त्या मडक्यामध्ये थुका, त्या मडक्यामध्ये थुका. आमच्या पायाचे हे 7-7 फुटाचे पंजे आणि त्या पंजावर त्या मोहित व्हायचे आणि म्हणून आमचे पंजे त्या रस्त्याने उमटायला नको पाहिजे. कारण त्या बाया जेव्हा खिळकून पाहिजे त्यांना समजायला की इथून हा माणूस चालला, कोण आमचा शूद्र माणूस चालला. आणि म्हणून आमच्या कमरेला फडा बांधला गेला होता की आम्ही जेव्हा चाललो तर त्या खराट्याच्या त्या झाडूच्या साह्याने आमच्या पायाचे ठसे मिटले पाहिजे म्हणून हे राजकारण होतं. पण त्या तुमच्या उतरामध्ये आम्हाला आणायचं कोणी काम केलं असेल तर माझ्या बाबासाहेबांनी केलं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून काय म्हणायचं, आम्हाला दोन्ही वंदनीय आहेत, आम्हाला दोन्ही वंदनीय आहेत. निळा भगवा तुम्ही एक करा आणि एक केल्याशिवाय तुम्ही लोक समोर जाणार नाही, कोणी जातीवाद करू नका. आणि म्हणून म्हणायचं आहे आणि दोनच राजा म्हणजे राज्याभिषेक जेव्हा करायची वेळ आली तेव्हा कोणीच समोर येत नव्हतं, कोणीच समोर येत नव्हतं. अरे त्यात पण एवढं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मधनं एवढे पैसे मोजायला तयार झाले लोक.
कोणी समोर यायची म्हणजे हिंमत केली नव्हती. पण तो काशीचा गांगा भट, त्या काशीच्या गांगा भटाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. आणि केला तर कशाने केला? डाव्या पायाच्या अंगठाने केला. सांगा ती परिस्थिती होती माझ्या राजाची, तर आमची काय दशा असेल तेव्हा, आमची काय दशा असेल. मग शिवाजी मोठा की ब्राह्मण मोठा, तुम्ही सांगा. तो काशीचा गांगा भट मोठा, ब्राह्मण मोठा का माझा छत्रपती शिवाजी महाराज मोठा? अरे तेवढ्या मोठ्या महाराजांचा राज्याभिषेक करायला त्याच्या डाव्या पायाच्या अंगठाने करावा लागला. म्हणून म्हणायचं आहे की रयतेचा गाडा शिवबाने ओढला टटटानं, रयतेचा गाडा शिवबाने ओढला टटटानं, आणि डाव साधून कुलकर्ण्यानं झोडलं तेव्हा कटानं. भटा बामणानं केली हकी जेव्हा विजय भारती, त्या भटा बामणानं केली हकी जेव्हा विजय भारती. अरे राज्याभिषेक केला डाव्या पायानं त्या साल्या गांगा भटानं, आणि म्हणून म्हणायचं आहे दलितांचा राजा महाडी घोषित केला. दोन नरमणी असे शोभले, अरे चंदनाची लाकडं इतर लाकडं चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही, चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही, आणि वाघाची बरोबरी इतर माकडं करू शकत नाही. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत माझ्या बाबासाहेबाचं कोणीही वाकडं करू शकत नाही, माझ्या बाबासाहेबाचं कोणी वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की आले किती आणि गेले किती, उडून गेला दरारा. आले किती आणि गेले किती, उडून गेला दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही, संपला नाही आणि संपणारही नाही. माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. आणि म्हणून म्हणायचं आहे हो दोन नरमणी असे शोभले, अरे दोन नरमणी असे शोभले, दोन्ही वीर बहादर, त्या दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार कड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार कड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार कड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार हा रामदासजी बोथमागे कडमेश्वर यांच्याकडून 50 रुपये सत्र मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. तसेच रामाजी ठाकरे यांचा नातू ललितजी ठाकरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये सत्र मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी. धन्यवाद. विठ्ठलजी मवाजे शेंडे यांच्याकडून 21 रुपये सत्र पार्टी आभारी आहे. भीमेश राज भीमराज यांच्याकडून 30 रुपये सप्लिमेंटरी पाठ करायला आपल्याला शाहीर साहेब निशांतजी सुखदेव येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. तुमच्या सगळे बसलेले आमचे ते लेकरं म्हणजे भाऊसाहेब आमचे छोटे बंधू सगळ्यांकडून आमच्या पार्टीला 100 रुपये सप्लिमेंट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी. धन्यवाद.